ऑपरेशननी आपण एक ड्रेनेज चॅनल नवीन तयार करतोय, जेणेकरून डोळ्याचं प्रेशर कमी होईल. पण जे ऑप्टिक नर्व डॅमेज झालेली आहेत ते कोणीही चेंज करू शकत नाही. म्हणून ऑपरेशन करून सुद्धा आपण फक्त ह्याच्या पुढचा जो विजन ड्रॉप आहे किंवा विजन लॉस आहे ते अवॉइड करू शकतो. डोळ्याचं आतलं प्रेशर वाढतं आणि ती नसवर दाब पडून आपली नस सुकत जाते. याला काचबिंदू म्हणतात. हे दोन टोटली वेगळ्या गोष्टी आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली काचबिंदू हे इरिव्हर्सिबल आहे. त्याच्यातचा जो विजन लॉस आहे तो परमनंट आहे. तो ट्रीटमेंट देऊन सुद्धा आपण लॉस्ट विजन रिकवर नाही करू शकत. सगळ्या काचबिंदूच्या पेशंट्सना हे खूप इम्पॉर्टंट आहे नोट करणं की तुम्हाला बाहेरून ते ड्रॉप घातल्यामुळे सडनली विजन इम्प्रूव्ह होईल किंवा कुठेतरी पेन कमी होईल किंवा अगदी बरं वाटायला लागेल असं नाही होणार. फक्त तुमचं डोळ्याचं प्रेशर कमी होणार, जे बाहेर तुम्हाला समजणार नाही, पण ते घातल्यामुळे तुमचे ऑप्टिक नर्व सेफ राहणार. ऑप्टिक नर्ववरचा दबाव कमी होणार आणि म्हणून तुमची जी विजन आहे ती आता जेवढी आहे तेवढी टिकून राहणार, अजून कमी कमी होत राहणार नाही. नमस्कार, महाएमटीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार अंधत्वाचं प्रमुख कारण ठरणाऱ्या आजारांपैकी एक काचबिंदू, यालाच इंग्रजीमध्ये ग्लुकोमा असेही म्हणतात. हा डोळ्यांच्या गंभीर आजारांपैकी एक आहे आणि याचं वेळेस निदान व उपचार न झाल्यास कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो. याच आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा केला जातो. आणि आज याच निमित्तानं आपल्याशी संवाद साधणार आहेत अनिल आय हॉस्पिटल ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलच्या मेडिकल डिरेक्टर डॉक्टर अनघा अनिल हेरूर. नमस्कार मॅडम. महाएमटीव्हीच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मुलाखतीच्या सुरुवातीलाच डॉक्टर अनघा यांचा अल्पपरिचय करून देते. डॉक्टर अनघा या प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. आजवर त्यांनी जवळपास 15 लाख रुग्णांवर उपचार करून त्यांना डोळ्यांच्या आजारातून बरं केलेले आहे. अनिल आय हॉस्पिटल ग्रुपची जबाबदारी सांभाळताना गेल्या 25 वर्षात लाखो रुग्णांवर उपचार करत 15,000 स्क्वेअर फूटच्या प्रशस्त जागेत विस्तार केलेला आहे. आज डोंबिवली पूर्वेच्या गणपती मंदिर रोड, पलावा सिटी येथील लोढा शॉपिंग सेंटर, कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज समोर आणि ठाणे येथील घोडबंदर रोड आणि नव्यानं कात्र बदलापूर येथे सुरू झालेल्या अशा 5 ठिकाणी डॉक्टर अनघा यांनी अनिल आय हॉस्पिटलचा विस्तार केलेला आहे. त्यांनी दिलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. सध्या त्या ऑल इंडिया ऑप्थल्मॉलॉजिकल सोसायटीच्या पश्चिम विभागीय शैक्षणिक संशोधन समितीच्या सदस्य असून ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्र ऑप्थल्मॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी मॅडम तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू. तर आज आपण मॅडमशी काचबिंदू या आजाराबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की काचबिंदू म्हणजे नेमका काय? नेमका हा आजार कशाने उद्भवतो आणि याची बेसिक लक्षणं काय आहेत? काचबिंदू हे खूप महत्त्वाचा डोळ्याचा रोग आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते सायलेंट आहे. सायलेंटचा अर्थ काय आहे की आपल्याला आपली दृष्टी त्याच्यामुळे कमी होते हे व्यक्तीला समजतच नाही. म्हणजे कसं की आपल्याला डोळ्याचा जो आतमध्ये जे द्रव असतो ते कंटिन्युअस सर्क्युलेशनमध्ये आता हा डोळा आहे आपला आणि इकडे एक ड्रेनेज चॅनल असतं ज्याच्याने डोळ्याचं आतलं द्रव जे बनतं ते ह्या ड्रेनेज चॅनल्सच्या तर्फे बाहेर जातं. जेव्हा डोळ्याचं द्रव बनण्याची प्रक्रिया कायम असते पण बाहेर ड्रेनेज होण्याचे चॅनल्स ब्लॉक होतात तेव्हा डोळ्याचं आतलं प्रेशर वाढत जातं. नॉर्मली 10 ते 20 प्रेशर असलं पाहिजे मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी. पण जेव्हा हे प्रेशर हळूहळू वाढत जातं तेव्हा ही पाठीमागची जी नस असते जी डायरेक्टली ब्रेनला कनेक्टेड असते, ज्याला ऑप्टिक नर्व म्हणतात, ती हळूहळू दाबली जाते आणि सुकत जाते. आणि ह्याच्यामुळे आपली जी परिघदृष्टी आहे ती आधी हळूहळू कमी कमी होत जाते आणि मग शेवटचं जे मधलं विजन किंवा सेंट्रल विजन असतं ते पण नाहीसं होतं. हे जे अंधत्व आहे ते आपण नॉर्मलला आणू शकत नाही, रिकवर करू शकत नाही आणि म्हणून पेशंटची विजन आजूबाजूनी कमी झालेली आहे हे पटकन समजत नाही. शेवटच्या ॲडव्हान्स स्टेजपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला आजूबाजूची नजर कमी झालेली आहे आणि 90% लोकांना ह्याचे सिम्पटम नसतात आणि म्हणून ह्याला सायलेंट किलर ऑफ ऑप्टिक नर्व असं म्हटलं जातं. आणि ह्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याचा जो आपल्या दृष्टीवरचा जो दुष्परिणाम आहे तो इतका आहे की आपल्याला ॲडव्हान्स स्टेजेसमध्येच बऱ्यापैकी हे युजली कळतं आणि म्हणून लेट डायग्नोसिस झाल्यामुळे
पेशंटचं विजन खूप कमी झालेलं असतं आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की त्याचं अर्ली डायग्नोसिस झालं पाहिजे. अच्छा, पण आता जसं तुम्ही म्हणालात, की लक्षणं कळत नाहीत. आपण जेव्हा असं हे लक्षणं जाणवू लागल्यानंतर किंवा आपली दृष्टी कमी होतीये असं जाणवल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी? आता जसं मी म्हटलं 90% लोकांना काही लक्षणं नसतात, कारण हे हळू-हळू होत जातं विथआऊट एनी सिम्प्टम्स. केवळ 10% लोकांना ज्याच्यामध्ये डोळ्याचं प्रेशर विदिन अ डे, असं 10 वरनं सरळ 30-40 वर गेला किंवा 20 वरनं सरळ 50 वर गेला. सडन एक्यूट प्रेशर जेव्हा वाढतो, ते फक्त 10% लोकांमध्ये होतं. त्या पेशंट्सना आपल्याला हेडेक, आय पेन, रेडनेस, ब्लड व्हिजन असं एकदम जाणवतं. पण ज्यांना जाणवत नाही, त्यांनी काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे? तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरांकडे नियमित किंवा रेग्युलर फॉलोअप, रेग्युलर चेकअप करायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला तो प्रॉब्लेम आहे की नाही, हे तरी आपल्याला समजेल. आणि हा आजार होण्याची काय बेसिक कारणं काय आहेत? आणि याचा थेट अनुवंशिकतेशी किती संबंध आहे? हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ह्याचं बेसिक कारण खरं म्हटलं तर काही नाही आहे. म्हणजे जसं कोणाला डायबिटीज होतो किंवा कोणाला बीपी होतो, ओके? असं आपण म्हणू शकत नाही की मलाच का डायबिटीज झाला, मलाच का बीपी झाला. हो, काही रिस्क फॅक्टर्स असतात. जसं आता 40च्या पुढे हे होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून 40च्या पुढच्या लोकांनी वर्षातून एकदा तरी टेस्ट करावं. किंवा आपल्या घरी कोणाला काचबिंदू असेल, आपल्या आई-वडिलांना, तर आपल्याला होण्याची रिस्क फर्स्ट डिग्री रिलेटिव्हज म्हणजे आपले आई-वडील किंवा आपल्या भाऊ-बहिणींना असेल, तर फर्स्ट डिग्री रिलेटिव्हजना काचबिंदू होण्याची रिस्क 3 to 9 टाइम्स जास्त असते. म्हणून नॉर्मल माणसांपेक्षा ज्यांना अनुवंशिक प्रॉब्लेम हा आहे, त्यांनी अधिक काळजी घेऊन जास्त फ्रिक्वेंटली चेक करायला पाहिजे, जसं वन्स इन 6 मंथ्स. दुसरी काही कारणं आहेत, जसं कोणाला डायबिटीज असेल तर हाय रिस्क असतो किंवा बीपी असेल तर थोडा रिस्क जास्त असतो किंवा मार लागलेला असेल आणि मार लागून डोळ्याची ॲनाटॉमिकल बदल झालेले असतील किंवा काही कॉम्प्लिकेटेड सर्जरी झालेलं असेल आणि त्याच्यामुळे डोळ्यामध्ये बदल झालेत किंवा काही पेशंट्स स्टिरॉइड्सचं इन्हेलेशन किंवा टॅबलेट्स किंवा आय व्ही इंजेक्शन्स हे लाँग टर्म बेसिसवर जेव्हा होतं, तेव्हा त्याचा काचबिंदूचा दुष्परिणाम डोळ्यावर होऊ शकतो. सो या पेशंट्सना हाय रिस्क असल्यामुळे आपल्याला ते जास्त काळजीपूर्वक बघायला लागतं. पण याच्यासाठी आता उपचार पद्धती कशा प्रकारच्या आहेत? आणि या उपचारानंतर एकदा झालेला काचबिंदू हा पूर्णपणे बरा होतो का? सो उपचाराच्याही आधी आपण ह्याचं निदानवर बोलायला लागेल, कारण उपचार तेव्हाच होईल जेव्हा त्याचं निदान निदान. होणार. आता निदान कसं होतं, जसं मी म्हटलं, जर सिम्प्टमच नाही तर पेशंट वॉक इन आमच्याकडे क्लिनिकमध्ये जेव्हा येतो असं सांगणार नाही की मला ग्लॉकोमा आहे. तो रुटीन चेकअपसाठी येणार आणि त्या रुटीन चेकअपमध्ये आपण काय काय करतो, ॲज अन आय सर्जन स्पेशली ॲट अनिल आय हॉस्पिटल आमचं एक प्रोटोकॉल आहे, ज्याच्यामध्ये आपण कुठलाही वॉक इन पेशंटला डिटेलमध्ये फक्त नंबर चेक करणं नव्हे, पण डोळ्याचं आतलं हे जे आपण ऑप्टिक नर्व्ह म्हटलं ते, किंवा डोळ्याचा प्रेशर कसा आहे किंवा पाठीमागचा पडदा कसा आहे, हे सगळं डिटेलमध्ये चेक केलं जातं. जेणेकरून आपल्याला पेशंटचं काही सिम्प्टम नसलं तरी आपण डिटेल चेक करून सांगू शकतो की अमकं तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा तुमचं प्रेशर तरी वाढलेलं आहे किंवा तुमचं ऑप्टिक नर्व्हमध्ये बॉर्डरलाईन चेंजेस आहेत, जे आपल्याला वाटतं की ग्लॉकोमा असण्याची शक्यता आहे, म्हणून आपण हायर टेस्ट करतो. तर जर आपल्याला सस्पिशन वाटलं किंवा डाऊट वाटला की हे ग्लॉकोमा होण्याची शक्यता आहे, तर आपण त्या पेशंटला एक स्पेशलाइज्ड ग्लॉकोमा वर्कअप म्हणून टेस्ट सांगतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की परफेक्ट अचूक निदान फक्त त्या ग्लॉकोमा वर्कअपने होतं. आता ह्या टेस्ट कुठल्या आहेत? पहिलं म्हणजे परफेक्ट डोळ्याचा प्रेशर चेक करणं, जसं ॲप्लनेशन टोनोमेट्री विच इज द गोल्ड स्टँडर्ड टुडे. ओके. दुसरं आपण बघतो की पाठीमागची जी नस आहे किंवा ऑप्टिक नर्व्ह आहे ती किती प्रमाणात दाबली गेलेली आहे, म्हणून आपण एक स्पेशल स्कॅन करतो. एक सिटी स्कॅन जसं ब्रेनचा असतो तसं डोळ्याचं हे ऑप्टिक नर्व्हचं सिटी स्कॅन असतं, पण ते होतं केवळ 2 ते 3 मिनिटामध्ये. त्या स्कॅनमध्ये आपण ती नस किती दाबली गेलेली आहे, किती पातळ झाली आहे ते बघतो. आणि मग आपली जी परिघदृष्टी आहे, जे मी आपल्याला म्हटलं की साईडची नजर हळूहळू कमी होत जाते आणि म्हणून साईडची नजर प्रत्यक्ष आणि ॲक्च्युअली किती कमी झाली आहे हे त्या पेरिमेट्री किंवा ऑटोमेटेड फील्ड टेस्ट्स, ओके, ह्याच्यानी आपल्याला समजतं. तर ह्या फील्ड टेस्ट्सनी आपण परिघदृष्टी चेक करतो आणि हे आपल्याला ह्याच्यावरून समजतं की तुमचा विजनवर किती परिणाम झाला आहे. आणि बाकीचे टेस्ट असतात, जसं हे अँगल किती, ड्रेनेज चॅनल किती ब्लॉक झाले, कॉर्नियाचा थिकनेस किती आहे. या सगळ्या टेस्टनी आपल्याला निदान होतो की पहिलं म्हणजे काचबिंदू आहे का नाही, आणि जर असेल तर माइल्ड आहे का, मॉडरेट आहे का, सिव्हिअर आहे, आणि त्याप्रमाणे आपण
पुढची उपचार पद्धती त्या पेशंट्सला देतो. माझा प्रश्न अजून तिथेच आहे मॅडम, की हा एकदा झालेला काचबिंदू जो आहे तो उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आता कसं आहे की हे ऑप्टिक नर्व आहे, ती दाबली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या नजरेवर परिणाम झालेला आहे. अनफॉर्च्युनेटली हे ऑप्टिक नर्व रिजनरेट होत नाही, रिकवर होत नाही. म्हणजे समजा 5% त्याचं डॅमेज झालेलं असेल तर तो रिकवर होत नाही, पण पुढचं 95% आपण वाचवू शकतो जर आपण वेळेवर ट्रीटमेंट चालू केली तर. जर कोणाचा 50% लॉस असेल तर तो गमावलेला 50% लॉस आपण मिळवू शकत नाही, पण पुढचं 50% आपल्याला गमवू नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. सो व्हॉट एव्हर विजन इज लॉस्ट, जे विजन कमी झालेलं आहे ते आपण रिकवर नाही करू शकत. आता उपचार पद्धती बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा ज्या क्षणाला आपलं डायग्नोसिस होतो काचबिंदूचा, पहिलं म्हणजे आपण ड्रॉप्स चालू करतो. म्हणजे डोळ्याचे थेंब जे एकदम सिंपल असतात. रोज आपल्याला थेंब 1दा किंवा 2दा किंवा 3दा त्या डोसप्रमाणे आपण पेशंट्सना ॲडवाईज करतो आणि त्यांनी रिलिजियसली परफेक्ट टाईम टू टाईम ते घातलं पाहिजे. ते घातलं नाही तर काय होणार, डोळ्याचा जो प्रेशर हाय होता तो परत परत वाढत जाणार. वाढलं की परत नसवर दाब पडणार आणि परत ती नस सुकत जाणार. बरेच पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना आम्ही ड्रॉप्स सांगितलेले आहेत. ड्रॉप्स काही दिवस घालतात, पण पुढच्या व्हिजिटमध्ये जेव्हा ते येतात तेव्हा काही दिवस स्टॉप करून झालेलं असतात किंवा बंद केलेलं असतात. मग आम्ही त्यांना म्हणतो, आज थोडं प्रेशर वाढलेलं आहे, तुम्ही ड्रॉप बंद केलेत ना? हो, काही मला फरकच जाणवत नाही. किंवा मग हो, महागाचे होते. आम्ही म्हटलं ठीक आहे, काही दिवस आपण बघूया आणि नंतर घेऊया. पण असं कधी करू नये पेशंट्सनी. सगळ्या काचबिंदूच्या पेशंट्सना हे खूप इम्पॉर्टंट आहे नोट करणं, की तुम्हाला बाहेरून ते ड्रॉप घातल्यामुळे सडनली विजन इम्प्रूव्ह होईल किंवा कुठेतरी पेन कमी होईल किंवा अगदी बरं वाटायला लागेल असं नाही होणार. फक्त तुमचं डोळ्याचं प्रेशर कमी होणार, जे बाहेर तुम्हाला समजणार नाही. पण ते घातल्यामुळे तुमचे ऑप्टिक नर्व सेफ राहणार. ऑप्टिक नर्ववरचा दबाव कमी होणार आणि म्हणून तुमची जी विजन आहे ती आता जेवढी आहे तेवढी टिकून राहणार, अजून कमी कमी होत राहणार नाही. सो पहिली उपचार पद्धती आहे की आपण ड्रॉप्स देतो. जर का पेशंटच्या फॉलोअपमध्ये वाटतो की नाही अजूनही प्रेशर थोडंसं हाय होतोय तर आपण ड्रॉप्स काही ॲड करू शकतो. आणि काही आजकाल आपण स्पेशल लेझर प्रोसिजर्स करतो. स्पेशली ॲट अनिल हॉस्पिटल आपण पूर्ण एक ग्लॉकोमा टीम आहे, ग्लॉकोमा डिपार्टमेंट आहे, स्पेशल लेझर्स अवेलेबल आहेत. जेणेकरून जे अँगल क्लोजर ग्लॉकोमा आहे तिथे आपण स्पेशल लेझर्स करून प्रेशर कमी करू शकतो आणि प्रेशर परत परत वाढण्याची जी रिस्क आहे ती कमी करू शकतो. समजा आपण ड्रॉप्स दिले, लेझर केलं आणि तरीसुद्धा पेशंटची जी प्रेशर आहे ते कमी होत नाही किंवा त्यांची नस एवढी कमजोर आहे की आपल्याला अजून प्रेशर खाली करण्याची गरज आहे, तर आपल्याला ऑपरेशन हा एकच पर्याय आहे. पण लक्षात ठेवा, ऑपरेशननी आपण एक ड्रेनेज चॅनल नवीन तयार करतोय जेणेकरून डोळ्याचं प्रेशर कमी होईल. पण जे ऑप्टिक नर्व डॅमेज झालेली आहेत ते कोणीही चेंज करू शकत नाही. म्हणून ऑपरेशन करून सुद्धा आपण फक्त ह्याच्या पुढचा जो विजन ड्रॉप आहे किंवा विजन लॉस आहे ते अवॉइड करू शकतो. आता आपण उपचार पद्धतींबद्दल म्हणालो, पण हा काचबिंदू हा जो आजार आहे हा फारसा लोकांना माहीतच नाहीये. त्या तुलनेमध्ये मोतीबिंदू हे प्रत्येक वेळेस ऐकण्यात येतं. मग या दोन आजारांमधला नेमका फरक काय आहे, मोतीबिंदू आणि काचबिंदू? हे खूप छान क्वेश्चन आहे आणि खूप लोकांना ह्याचं खूप कन्फ्युजन होतो. कारण दोन्ही बिंदू बिंदू असल्यामुळे Yes. काही लोकांना मोतीबिंदू आणि काचबिंदूमध्ये कन्फ्युजन असतो. तर आपण हे बघूया, हा आपलं डोळ्याचं एक मॉडेल आहे. आपली डोळ्याची आतली जी पारदर्शक लेन्स असते ती अशी क्लिअर असली पाहिजे, पण ती जेव्हा पांढरी होते कारण त्याच्या आतलं जे प्रोटीन्स आहे ते डिनेचर होतात किंवा एज रिलेटेड चेंजेस होतात, जसे आपले केस पिकतात तसं हे पांढरं होतं आणि ते असतं इकडे. तर ही जी लेन्स आहे ती जेव्हा व्हाईट होते किंवा ओपेक होतं तेव्हा त्याला मोतीबिंदू म्हणतात, कारण ते मोत्यासारखं दिसतं पांढरं. आणि मोतीबिंदूमध्ये आपली जी नजर आहे ती हळूहळू कमी होत जाते. मोतीबिंदूचं जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा मोतीबिंदू काढून आपण दुसरी लेन्स बसवतो. सो आपण 100% विजन इम्प्रूव्ह करू शकतो, एज्युमिंग बाकी सगळे डोळ्याचे प्रकार आणि पार्ट्स नॉर्मल आहेत. पण काचबिंदू इज टोटली डिफरंट. जसं आपण आधी म्हटलं, डोळ्याचं ड्रेनेज चॅनल ब्लॉक झालेलं आहे म्हणून डोळ्याचं प्रेशर वाढतो. जसं आता फुग्यामध्ये आपण खूप हवा भरली तर काय होणार, तो टणक होणार, त्याचं प्रेशर आतमध्ये जास्त होणार. तसंच डोळ्याचं आतलं प्रेशर वाढतं आणि ती नसवर दाब पडून आपली नस सुकत जाते, याला काचबिंदू म्हणतात. हे दोन टोटली वेगळ्या गोष्टी आहेत.
आणि अनफॉर्च्युनेटली काचबिंदू हे इररिव्हर्सिबल आहे. त्याच्यातचा जो विजन लॉस आहे तो परमनंट आहे. तो ट्रीटमेंट देऊन सुद्धा आपण लॉस्ट विजन रिकवर नाही करू शकत. तुम्ही सर्वसामान्यांना काय सांगाल की सामान्यतः या आजाराचं निदान होण्यासाठी नियमित तपासणी करणं किती गरजेचं आहे? खूपच गरजेचं आहे, कारण हे रुटीन टेस्टमध्येच बऱ्यापैकी मोस्ट प्रॉबेबली डिटेक्ट होतो. त्याचा आपल्याकडे खूप पेशंट्स येतात, एस्पेशली त्यांना जर काचबिंदूची हिस्ट्री असेल तर त्यांना माहिती नसतं किंवा त्याचा जो इम्पॉर्टन्स आहे ते माहिती नसतं. म्हणून ते जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण डिटेल तपासणी करतो, तेव्हाच आपल्याला समजतं. जे लोक रुटीनली, समजा आपण चष्मा घ्यायला जातो, चष्म्याच्या दुकानात आपण चष्मा घेतो आणि चष्मा वापरतो, आपल्याला वाटतं आपल्याला आता क्लिअर दिसतं, पण अनफॉर्च्युनेटली डोळ्याचं आतलं जे चेकिंग आहे ते त्याच्यामध्ये होत नाही. डोळ्याचं प्रेशर चेक केलं जात नाही, ऑप्टिक नर्व चेक केलं जात नाही, रेटिना चेक केलं जात नाही. म्हणून आपल्याला कळत नाही की आपल्याला डोळ्याला दुसरं काय आजार आहे की नाही. आणि म्हणून नियमित चेक करणं, डोळ्याच्या डॉक्टरांकडे, तज्ज्ञांकडून, ज्याच्यामध्ये इंटरनल चेकअप आणि आय प्रेशर, जसं आपण बीपी हे सगळ्यांना माहिती आहे की बीपी वाढला माणसाचा, पण डोळ्याचं प्रेशर म्हणून काय असतं हेच माहिती नसतं आपल्याला. तर मॅडम, आता आपण काचबिंदू आजाराविषयी बोललो, पण आता या आजाराची जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक काचबिंदू सप्ताह हा मार्च महिन्यात साजरा केला जातो. यामागचा उद्देश काय आहे आणि तुमच्या हॉस्पिटलच्या अंतर्गत तुम्ही कोणते उपक्रम राबवता? आता वर्ल्ड ग्लॉकोमा वीक आपण एवढ्याचसाठी आपण साजरा करतो की आपल्याला या निमित्ताने ॲट आवर लोकल लेवल, सोसायटी लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलवर या आजाराबद्दल आपण अवेअरनेस निर्माण करायचं, जेणेकरून लोकांना ही बातमी पोचवायला पाहिजे की ही गोष्ट जे तुमच्या डोळ्याची विजन हळूहळू स्टील करते किंवा काढून घेते, हे होऊ नये. म्हणून तुम्ही तुमचे डोळे चेक करून घ्या नियमितप्रमाणे. हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे अवेअरनेस वीक आपण साजरा करतो. त्याच्यासाठी आम्ही ॲट अनिल हाय हॉस्पिटल पहिली गोष्ट, आपण बऱ्याच सोशल मीडियावर ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह टॉक्स, आपण सेमिनार्स पण घेतो, ज्याच्यानी पेशंट्सला आपण त्यांच्या आजाराबद्दल डिटेल माहिती देतो. तुमच्या डोळ्यात प्रॉब्लेम काय आहे, का होऊ शकतो आणि का पुढे तुम्हाला ट्रीटमेंट चालू ठेवायचं आहे आणि ह्याच्यानी तुम्ही कसं विजन लॉस प्रिव्हेंट करू शकतो, हे सगळं आपण सांगतो. बऱ्याच वेळेला आम्ही रॅलीज केलेल्या आहेत, वॉक्स केलेले आहेत, सो दॅट पेशंट्सला, बाहेरच्या जनरल पब्लिकला ह्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही आमचे जे डिजिटल मीडियावर जे डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे किंवा वेबसाईटवर इन्फॉर्मेशन आहे त्याचं लिंक शेअर करतो की तुम्ही ते वाचून घ्या, सो दॅट तुम्हाला त्याच्याबद्दल अजून माहिती मिळेल. आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दलची माहितीपत्र, पॅम्फलेट्स, लीफलेट्स असे ठेवलेले आहेत. आणि आम्ही आय एम नाव गोइंग टू बी इन्स्टॉल्ड एज प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ्थॅल्मिक सोसायटी. सो महाराष्ट्र ऑफ्थॅल्मिक सोसायटीच्या अंतर्गत सुद्धा आम्ही खूप सारे असे प्रोग्रॅम्स, रेडिओ टॉक्स आहेत किंवा TV प्रोग्रॅम्स आहेत, ज्याच्यानी आपण ह्याच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. आता आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की डिजिटल गॅजेटचा वापर किती वाढलाय, म्हणजे प्रत्येकाचा स्क्रीन टाइम हा खूप वाढलेला आहे आणि या सगळ्याचा निश्चितच डोळ्यांवर परिणाम होत आहेत. तर अशा वेळी ह्या सगळ्याचा काचबिंदू आजाराशी संबंध आहे किंवा काचबिंदू आजारासाठी या गोष्टी सुद्धा कारणीभूत ठरतात का? डिरेक्टली नव्हे, पण इनडायरेक्टली. इनडायरेक्टली का? कारण जेव्हा आपण कंटिन्युअसली कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर असतो तेव्हा आपल्या डोळ्याचा स्ट्रेन जास्त वाढायला लागतो आणि आपण एका ठिकाणी बसूनच काम करतो, सेडेंटरी लाईफस्टाईल असतं. सो लाईफस्टाईल रिलेटेड चेंजेस पण होतात आणि म्हणून बऱ्याच पेशंट्सना आता डायबिटीज, BP सारख्या प्रॉब्लेम्स पण वाढायला लागले. डोळ्यामध्ये कोरडेपणा वाढतो, ड्रायनेस वाढतो आणि त्याच्यामुळे हे इनडायरेक्ट इफेक्ट्स होऊ शकतं. पण डायरेक्टली ड्रायनेस किंवा कम्प्युटर, मोबाईलचा डायरेक्ट इफेक्ट होत नाही. पण हे इम्पॉर्टंट आहे की जे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे त्यांना आपल्याला डायबिटीज, BP वगैरे होऊ नये म्हणून तुमचं लाईफस्टाईल सांभाळायला पाहिजे आणि वेळेवर प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आता गेली 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, अनेक अनुभव आले असतील तुम्हाला या निमित्ताने, तर तुम्ही काय सांगाल? तुमचे अनुभव या निमित्ताने, तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करताना काय सांगावंसं वाटतंय? एक खूप इंटरेस्टिंग आणि इमोशनल मोमेंट होता. आमच्याकडे एक काका आले होते डोळ्याचं चेकिंग करण्यासाठी. चष्म्याचा नंबर हवा होता त्यांना. तर आपण डोळ्याची पूर्ण नेहमीप्रमाणे आमच्या प्रोटोकॉलनुसार पूर्ण डिटेल तपासणी केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला आढळलं की त्यांची जे ऑप्टिक नर्व होता तो बऱ्यापैकी दाबली गेली होती, सुकत आलेली होती.
जेव्हा आम्ही त्यांना ह्याच्याबद्दल सांगितलं, की असं-असं आम्हाला काचबिंदूचं लक्षणं दिसतायत, तर आपल्याला काचबिंदूची डिटेल टेस्टिंग करायला हवंय. आणि जेव्हा आपण केलं, सुरुवातीला ही वॉज इन डिनायल. म्हणजे नाही, नाही मला असं काही त्रास होत नाहीये. मी तर सगळं करतोय. मला फक्त चष्म्याचा नंबर पाहिजे, असं कसं? पण जेव्हा आम्ही त्यांचे डिटेल टेस्ट केले, त्यांना रिपोर्ट दाखवले, तर बघितलं तर जवळ त्यांची 50% व्हिजन लॉस झालेली होती. आणि हे पेशंटला कळलं पण नव्हतं. तर त्यांना थोडाफार धक्का बसला त्याचा आणि बिकॉज अनुवांशिक असू शकतं, आम्ही त्यांना ॲडवाईज केलं, सजेस्ट केलं, की तुमच्या फॅमिली स्क्रीनिंग करून घेऊया. तुमची मुलं आहेत, त्यांना पण आपण टेस्ट केलेलं बरं. म्हणजे असं नको व्हायला, की तुम्हाला जसं प्रॉब्लेम झाला तसं तुमच्या मुलांना व्हायला नको. तर फॉर्च्युनेटली त्यांच्या मुलींना आम्ही चेक केलं आणि आढळलं, की त्यांना पण सुरुवात झालेली होती चेंजेस. सो इट इज सो इम्पॉर्टंट, की आज जी माणसं ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगतायत, त्यांचे खूप ॲम्बिशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स आहेत आणि कुठल्यातरी अशा गोष्टीमुळे जे आपल्याला माहितीच नाही, ज्याच्यामुळे आपल्याला निदानच झालं नाही आणि ट्रीटमेंट झाली नाही आणि अनावश्यक आपण आपलं व्हिजन लॉस करतोय. असं कोणालाही होऊ नये म्हणून हे कळकळीने प्रत्येक नागरिकाला आमचं एक आवाहन आहे, की 40च्या पुढती सगळ्यांनी आपले डोळे चेक करून घ्यावे आणि डोळ्याचं प्रेशर, ऑप्टिक नर्व्ह, ग्लॉकोमाच्या दृष्टिकोनातून स्क्रीन करून घ्यावं आणि जर का तुमच्या घरी कोणाला काचबिंदू असेल, तर नक्कीच चेक करत राहावं आणि हे नियमित रीतीने म्हणजे एव्हरी 6 मंथ्स. कारण आज तुम्ही चेक केलं काही नाहीये, त्याचा अर्थ पुढे होणारच नाही, असं नाहीये. सो यू हॅव टू डू अ रेग्युलर चेकअप. काही सिम्प्टम नसताना सुद्धा. तंत्रज्ञान, उपचार आणि रुग्णसेवा या बाबतीत तुमच्या हॉस्पिटलने गेल्या 25 वर्षात किती डेव्हलपमेंट केली आहे? आता पहिलं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आता सुरुवातीला 1972 मध्ये डॉक्टर हुमायूर माझ्या सासूबाई त्यांनी आपल्या अनिला हॉस्पिटलची स्थापना केली आणि आपण 2021 मध्ये 15,000 स्क्वेअर फूटचं हे डोंबिवलीचं मेन आपलं फ्लॅगशिप सेंटर आहे, ते आपण वाढवलं. पण आम्हाला आढळलं की खूप पेशंट्स आम्हाला खूप लांब-लांबून खूप येत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही कल्याण, मग पलावा, मग ठाणे, मग आता बदलापूर इथे आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून अनिल हॉस्पिटलचे वेगवेगळे सेंटर्स आहेत. जिथे प्रत्येक सेंटरमध्ये आपले जे प्रोटोकॉल्स आहेत, आपले जे SOPs आहेत, ते काटेकोरपणे इंटरनॅशनल गाईडलाईन्सप्रमाणे विथ ऑल दी हायेस्ट टेक्नॉलॉजिकल इक्विपमेंट अँड सुपर स्पेशलिस्ट्स आपण प्रत्येक डायग्नोसिस म्हणजे वेदर इट इज कॅटरॅक्ट, वेदर इट इज कॉर्निया, रेटिना, ग्लॉकोमा, पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी, ऑक्युलोप्लास्टी ह्या सगळ्या सबस्पेशालिटीजसुद्धा आपण त्या सेंटर्समध्ये राबवतो. आपल्याकडे हायेस्ट कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे. जसं आपण कॅटरॅक्ट सर्जरीसाठी हायेस्ट मायक्रोस्कोप, हायेस्ट फेको मशीन, जे लेन्स आपण घालतो त्याचं चेक करण्यासाठी स्पेशलाइज्ड बायोमेट्री, जे ॲक्युरेट आपल्याला लेन्स पॉवर देते. काचबिंदू टेस्ट करण्यासाठी डोळ्याचं प्रेशर, परिघदृष्टी, OCT स्कॅन, रेटिनासाठी जसं डायबेटिक रेटिनोपॅथी आहे किंवा अँजिओग्राफी किंवा लेझर्स किंवा सर्जरीज, ड्रायनेसच्या ज्या टेस्ट आहेत किंवा लहान मुलांचा मायोपिया मायनस नंबर वाढतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक सेंटरमध्ये स्पेशलिस्ट डिपार्टमेंट्स पण अवेलेबल आहेत. जेणेकरून कुठल्याही पेशंटला कुठेही अजून जाण्याची गरज नाही. अंडर वन रूफ आपण सगळे सबस्पेशालिटीज देऊ शकतो त्यांना. तुम्ही लोकांना काय सांगाल, की तुम्ही डोळ्यांच्या आजाराच्या उपचारांसाठी त्यांनी अनिल आय हॉस्पिटलची निवड का करावी? बघा, आपण आपले डोळे ना खूप प्रेशियस आहेत, इनव्हॅल्युएबल आहेत. आपल्या डोळ्याची नजर आपल्याला आयुष्यभर आपल्याला टिकवायची आहे आणि आपले डोळे आपण कोणाला ट्रस्ट करू शकतो, ज्यांना त्याचं फाउंडेशन इतक्या वर्षापासूनचा जो एक्सपिरियन्स आहे आणि सगळी टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्याने आपण तो डायग्नोज आणि वेळेवर ट्रीट करू शकतो. ईश्वराच्या कृपेने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आपल्याला 1972 पासून म्हणजे 50 पेक्षा जास्त वर्ष अनिल आय हॉस्पिटल डोळ्यांची जे वेगवेगळे सबस्पेशालिटीज आहेत आणि नेत्ररुग्णांच्या सेवेमध्ये रुजू आहे. तर जेव्हा आपण 52 इयर्सचा एक्सपिरियन्स घेऊन जातो, तेव्हा आपल्याला आणि NABH अक्रेडिटेशन आहे, ISO अक्रेडिटेशन आहे, ज्याच्यामुळे आपण
सगळ्या इंटरनॅशनल गाईडलाईन्सप्रमाणे अँड विथ द हायेस्ट टेक्नॉलॉजी, विथ द बेस्ट इन्स्ट्रुमेंट्स पॉसिबल अँड विथ सुपर स्पेशलिस्ट अँड अ गुड टीम, स्किल्ड टीम, जे ट्रेंड आहेत, त्याच्यामुळे आपण ट्रस्ट करू शकतो. आमच्याकडे येणाऱ्या पेशंटचा आपल्यावरचा जो विश्वास आहे, जो ट्रस्ट आहे, त्याच्यामुळेच आम्हाला सुद्धा अजून इन्स्पायर होतं, मोटिवेट होतं करायला. आणि पेशंट्सचा ट्रस्टमुळे आपण अजून अजून जास्त चांगलं करू शकतो. आणि म्हणूनच आम्हाला वाटतं की जर आपण ट्रस्टवर्दी आपण काम करतोय आणि म्हणूनच आपल्याला येण्यासारखं आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही दिलेल्या या माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी. आणि खरं तर हा काचबिंदू अनेकांना न समजलेला आजार आहे, पण तरीही गंभीर स्वरूपाचा आजार आहे. तर आपण अशी आशा व्यक्त करूया की या चर्चेमधून लोकांपर्यंत याविषयीची जागरूकता निर्माण होईल. मुलाखतीच्या अखेरीस तुम्ही प्रेक्षकांना काय मेसेज द्याल, विशेषतः अशा लोकांना की ज्यांना डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय आहे? असं म्हणतात, ईश्वरे दिले हे सुंदर डोळे असे, जपताच तयांना शतवसंत नयनी दिसे. आजकाल आपली लाईफस्पॅन वाढत चालली आहे, आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होत चालली आहे, पण त्याच्याच बरोबर आपला गुड हेल्थ बरोबर आपण डोळ्यांची निगा ठेवली पाहिजे, सो दॅट आपल्याला 100 वर्ष आपले डोळे पण आपले साथ देतील. आणि त्याच्याचसाठी खूप महत्त्वाचं आहे की आपल्या डोळ्याची नजर आणि हेल्थ आपण उत्तम ठेवलं पाहिजे. काचबिंदूसारखा आजारमुळे आपल्याला कुठेही आपल्या विजनमध्ये दुष्परिणाम व्हायला नको, म्हणून आपण प्रत्येकाने दर 6 महिने किंवा निदान वर्षातून एकदा तरी आपल्या डोळ्यांची डिटेल तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. तुम्ही दिलेला हा संदेश प्रेक्षकांना उपयुक्त राहील अशी आशा व्यक्त करते. थँक्यू. आणि आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी करा आणि आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. मी संजय मंगेश चव्हाण, तन्ना पनोरमामध्ये राहतो. आणि ही माझी आई, जिचं काचबिंदूचं अवेअरनेससाठी आम्हाला डॉक्टरांनी, स्पेशली अनघा मॅडम आणि अनिल हॉस्पिटलमधून माझ्या भावाच्या मित्राची मुलगी आहे जी शामली पाटील म्हणून आहे, त्यांनी सजेस्ट केलं होतं. आणि त्याप्रमाणे आपण रेग्युलर फॉलोअप घेऊन काचबिंदूसाठी स्पेशली हे केलं होतं अवेअरनेस, पण ते झालं नाहीये. त्याच्यामुळे विजन लॉस झाली. तरी पण दुसऱ्या डोळ्याचं आम्ही मोतीबिंदूसाठी ऑपरेशन हे केलं होतं, प्लॅन केला होता, ते झालं सक्सेस. तर सांगणं एवढंच आहे की काचबिंदूचा अवेअरनेस हा किती महत्त्वाचा आहे. रेग्युलर फॉलोअप आणि डॉक्टरांचे सजेशन्स, ड्रॉप्स, रेग्युलर चेकअप आणि हे सगळं करणं किती महत्त्वाचंच आहे. त्याच्यामुळे विजन लॉस व्हायला नको, कारण माझ्या आईची झाली तशी इतरांची व्हायला नको. तर स्पेशली थँक्स टू अनघा मॅडम, कारण त्यांनी पण रेग्युलरली सजेस्ट केलंय, चेकअप केलंय. प्रत्येक ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी चेक केलेलं आहे. तर आणि अनिल हॉस्पिटलमधून मला सगळे अनुभव चांगले आहेत. रेग्युलरली त्यांचं सजेशन आहे, फॉलोअप आहे, स्पेशली मेसेजेस, फोन कॉल्स वगैरे येतात बिफोर अपॉइंटमेंट. तर त्यामुळे माझ्याकडून मी सजेस्ट करेन की अनिल आय हॉस्पिटलमध्ये यावं लोकांनी पण, ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे त्यांनी.